विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपण विषय पाहत आहे प्रयोजन. तर काय प्रयोजन होतं आपलं? तर संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती असं आपल्या ह्या ठिकाणी प्रयोजन होतं. त्याला ह्या ठिकाणी मोक्ष असं म्हणतात. मग आता तो मोक्ष त्या ठिकाणी सांगत असताना आपल्याला वेदांत शास्त्राने काय सांगितलं? तर जगत मिथ्यात्व निश्चय करायला सांगितलेलं आहे. आता हे जगत मिथ्या आहे असा निश्चय करा. पण हे जगत आद्यस्थ कशावरती आहे? तर जगत हे आत्मस्वरूपावरती अथवा ते ब्रह्मस्वरूपावरती, आत्मस्वरूपावरती अहंकारादी बंध आणि ब्रह्मस्वरूपावरती त्या ठिकाणी जगत वगैरे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग ते जगत आणि जगताचं कारण त्याचं अज्ञान हे दोन्ही कशावर आद्यस्थ आहे? तर पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान याला आद्यस्थ असं म्हटलं जातं. ते कशावरती आद्यस्थ आहे? आत्म्यावरती अहंकारादी बंध किंवा ब्रह्मावरती जगत अशा पद्धतीनं ते सगळं काय आद्यस्थ आहे. मग अज्ञान आणि अज्ञान कार्य एकाला म्हणायचं कारणाध्यास आणि एकाला म्हणायचं कार्याध्यास. अशा पद्धतीनं आपण दोन अध्यास त्या ठिकाणी पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला कार्याध्यास हा विचार या ठिकाणी आला होता. मग कार्याध्यास का संभवत नाही? पण त्याचं कारण असं सांगितलं का त्या अधिष्ठान वस्तूवरती तो जो पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतो, अध्यास घडतो, भ्रम होतो, तो पदार्थ त्या अधिष्ठान वस्तूच्या ज्ञानाने काय होते? त्याची निवृत्ती त्या ठिकाणी होते. आता निवृत्ती सांगत असताना उदाहरण त्याने काय सांगितलं की जसं रज्जू आहे, तर रज्जूच्या ज्ञानाने रज्जूवर भासलेला सर्प आणि सर्प भासण्याचं त्याचं कारण काय आहे? अज्ञान. या दोघांची त्या ठिकाणी निवृत्ती होते का नाही? दोघांची निवृत्ती होते. ज्या अर्थी त्या पदार्थाची जर निवृत्ती होत नसेल तर तो पदार्थ कसा आहे? सत्य आहे. मग सत्य पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, तर सत्य पदार्थाची केवळ आणि केवळ कर्माने निवृत्ती होत असते असा मुद्दा उपस्थित झाला. मग नुसता कार्याध्यास घडण्याकरता काय असलं पाहिजे? नुसतं अज्ञान असून चालन का? तर अज्ञान असून चालणार नाही. तर त्याच्यामध्ये त्याची काही कारण सामुग्री पण असायला पाहिजे. मग काय कारण सामुग्री सांगली? तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रय अशा पद्धतीने सांगितले. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार का संभवत नाही? त्याचं कारण त्याने सांगितलं. तुम्ही काय म्हणता? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्य आहे, कल्पित आहे, खोटं आहे, ते नाहीच आहे. मग सत्य वस्तू संस्कार घडण्याकरता आधी कधीतरी त्याने एखादा सत्य पदार्थ पाहिला पाहिजे का नाही? हे जगत वगैरे पाहिलं पाहिजे का नाही? मग हे जगत पाहिलं तर मग जगताचा भ्रम झाला असं म्हणता येईल. रज्जूवर सर्प भासण्याकरता आधी त्याने सत्य सर्प कुठेतरी पाहिला पाहिजे. तर सत्य सर्प पाहिला तर त्या सत्य सर्पाचा संस्कार त्याच्या अंतःकरणावरती राहील का नाही? मग त्याला रज्जूवर सर्प भासेल का नाही? तसं आत्म्यावर हे अहंकारादी बंध वगैरे जगत वगैरे प्रतीतीला येतं का नाही? याच्या आधी हे प्रतीतीला येण्याकरता त्याने आधी जगत सत्य पाहिलं पाहिजे का नाही? पण मग तुमचा वेदांताचा सिद्धांत काय आहे? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जगत नावाची गोष्ट झाली नाही, होणार नाही, होणे शक्य नाही. मग ज्या अर्थी जी वस्तू झालीच नाही, मग तिचा ज्ञानाचा संस्कार जर नसेल, तर मग तुम्हाला त्या अधिष्ठान पदार्थावरती आणि हा अध्यस्त पदार्थ कसा भासला? हा भासणं शक्य आहे का? भासणं शक्य नाही. सरळ मुद्दा आहे. मग तुमचा सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार घडेल का? घडणार नाही. वस्तू आधी सत्य पाहावं लागेल, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार घडेल. परत त्याच्यानंतर आपण पाहिला दोषत्रय पाहिले म्हणजे तीन प्रकारचे दोष पाहिले. प्रमेय दोष पाहिला, प्रमाथा दोष पाहिला आणि प्रमाण दोष पाहिला. आता पहिल्यांदा प्रमेय दोष का संभवत नाही? प्रमेय म्हणजे वस्तू. दृष्टांतामध्ये आपण रज्जूवरती सर्प म्हणतो आहे का नाही? तर हे सामान्य दृष्टीनं रज्जू म्हणा किंवा सर्प म्हणा हे दोन्ही काय आहे? प्रमेयच आहे का नाही?
परंतु आता हा दृष्टांत देत असताना रज्जू आणि सर्प या दोघांमध्ये सादृश्यता आहे का नाही? शुक्ती आणि रजत या दोघांमध्ये सादृश्यता म्हणजे सारखेपणा आहे का नाही? सारखेपणा आहे. मग त्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा भ्रम घडेल का नाही? हा भ्रम घडेल. तसं आत्मस्वरूपावरती जगताचा किंवा आत्म्यावरती अहंकारादी बंध याचा अध्यास घडेल का? घडणार नाही. का घडणार नाही? कारण तुमचा आत्मा कसा आहे? प्रत्येक आहे आणि बाकीचे पदार्थ जे आहेत ते कसे पराक आहे. आत्मा कसा आहे? प्रकाशमान आहे, ज्ञानरूप आहे आणि बाकीचे पदार्थ कसे तमरूप आहे, अंधकार रूप आहे, जड आहे, स्वतःला जाणू शकत नाही, दुसऱ्याला जाणू शकत नाही. मग आत्मा आणि आत्म्यावरती अहंकारादी बंध म्हणजे एक आत्मा म्हणजे जसं काय प्रकाशमान झाला आणि अहंकारादी बंध हे तमरूप अंधकार रूप झाले. मग अंधकार आणि प्रकाश हे दोघांमध्ये काही सादृश्यता आहे का? सारखेपणा आहे का? सारखेपणा नाही. जर सारखेपणा असला तर मग आम्ही विचार घेतला असतं, आहे का नाही? परंतु या दोघांमध्ये सारखेपणा आहे का? सारखेपणा नाही. मग प्रमेय दोष त्या ठिकाणी संभवेल का? प्रमेय दोष हे त्या ठिकाणी संभवत नाही. आता प्रमाता आणि प्रमाण हा दोष त्या ठिकाणी संभवणं शक्य आहे का? तर पहा म्हणे प्रमाता म्हणजे कोण? पाहणार आहे का नाही? अंतकरण अधिष्ठान असणारे चैतन्य किंवा तो आभास वगैरे त्याला जीव म्हणतो आपण हे. त्याला तो तो प्रमाता आणि तो प्रमाता ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून पाहत असतो. मग डोळे, कान वगैरे अशा पद्धतीनं तो त्या पदार्थाचं ग्रहण करतो, त्याला जाणत असतो. मग ह्या प्रमाथ्याच्या ठिकाणी पण दोष असला पाहिजे. तर प्रमाथ्याच्या ठिकाणी कोणता दोष असला पाहिजे? तर सगळे ऐकताना तर प्रमाथ्याच्या ठिकाणी पित्तमालादी दोष असले पाहिजे. आहे का नाही? आणि प्रमाणाच्या ठिकाणी लोभभयादी. हां, मग हां, मग हं, हां, म्हणजे मग असं सावध राहून ऐकायचं आहे का नाही? मग जो पाहणारा आहे प्रमाता त्याच्या ठिकाणी काय लोभ असला पाहिजे, भय असलं पाहिजे. त्याला शुक्तीवरती रजत पाहत असताना मला हे रजत म्हणजे हे चांदी मला हवं, अशा काहीतरी लोभ असला पाहिजे का नाही त्याला? त्याला लोभ असला पाहिजे, आहे का नाही? आणि भय पण असलं पाहिजे. रोजीवर भासलेलं सर्प त्याचं भय पण निर्माण झालं पाहिजे, आहे का नाही? म्हणजे पाहणाऱ्याच्या ठिकाणी लोभ आणि भय असा दोष असला पाहिजे. तर आता ज्या डोळ्याच्या माध्यमातून पाहायचं आहे तिथं पित्त मला दे असे काहीतरी दोष असले पाहिजे ना, आहे का नाही? त्याला पित्त असलं पाहिजे डोळ्यामध्ये. कावीळ वगैरे झाली. शंख जसा त्या ठिकाणी सफेद असतो पण त्याला तो पिवळा दिसतो. याचा अर्थ काय? त्याला पित्त नावाचा दोष झालाय. मल त्याच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. अशा पद्धतीनं प्रमाणाच्या ठिकाणी मग ज्या नेत्राच्या माध्यमातून किंवा इंद्रियाच्या माध्यमातून त्या विषयाला जाणायचं आहे, त्या इंद्रियाच्या ठिकाणी अशा प्रकारे पित्तमलादी दोष असले पाहिजे आणि पाहणाऱ्याच्या ठिकाणी लोभभयादी दोष असले पाहिजे. बरोबर आहे की नाही? परंतु हे दोष घडणे संभवत नाही. का संभवत नाही? तुम्ही काय म्हणता? आत्म्या वाचून जगत नाही, आत्माच फक्त सत्य आहे. बर, मग आत्मा जर सत्य आहे, मग याला पाहणारा आणि ज्याने पाहायचंय त्याची सिद्धी होईल का? त्याची सिद्धी होणार नाही. बरोबर ना? आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं, की नवरा आणि बायको ह्या दोघांचं भांडण सुरू झालं, कोर्टात गेलं आणि मुलाला काय करायचंय? आई म्हणायची डॉक्टर करायचे, वडील म्हणायचे वकील करायचे. परंतु मग जज साहेबांनी विचारलं, मुलाचं काय नक्की म्हणणं आहे? तर म्हणले मुलाचं अजून झालेलं नाही. मग जर मुलाची जर सिद्धीच नसेल, तर डॉक्टर का वकील हा दोष हा विषय त्यापुढे येईल का? हा विषय येऊ शकत नाही. तसं प्रमाता आणि प्रमाण हे कशाच्या संबंधित आहे? यांचा अंतर्भाव कशामध्ये आहे? तर जो अहंकार आदिबंध जगत वगैरे त्याच्यातच हे प्रमाता प्रमाण येतं का नाही? प्रमाता प्रमाण येतं. आणि तुम्ही काय सांगता जगत नावाची गोष्ट झालीच नाही. ज्या अर्थी जगत नावाची गोष्ट झाली नाही तिथं प्रमाता प्रमाण तरी येईल का? तिथं प्रमाता प्रमाण येऊ शकत नाही. मग अध्यास घडायला यांची आवश्यकता आहे ना? आहे का नाही? अध्यास घडायला याची आवश्यकता आहे. यांच्या वाचून अध्यास घडेल का? कोणीतरी म्हणलं पाहिजे ना, मी पाहिलं आहे. आहे का नाही? मी पाहिलं आहे असं जर म्हटला तर मग म्हणता येईल बाबा की त्याला भ्रम झाला. पण पाहणारच जर सिद्ध नसेल त्याला भ्रम होईल का? त्याला भ्रम होणार नाही. मग प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी दोष संभवतो का? संभवत नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य दोष संभवतो का? संभवत नाही. दोष का संभवत नाही? आता द्या बरं उत्तर तुम्ही. दोष का संभवत नाही? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार दोष का संभवत नाही आणि दोषत्रय का संभवत नाही? एक सरळ उत्तर याचं सांगा बरं, कोण सांगा? कोणी सांगा ना. तुम्ही सगळेजण ऐकताय का नाही आता? आता सगळ्यातलं सारं सांगितलं थोडक्यात मी तुम्हाला.
ते संभावण्याकरता आधी काय असलं पाहिजे? तुम्हाला सर्प पाहायचा. आ हा, पण मग मुद्दा काय आपला? सिद्धांत मताला विरोध काय येतो? हे महत्वाचं घ्या ना. आ तुम्ही सर्वजण ऐकताना, तुम्ही सगळेजण ऐकताना, त्याला जगत सत्य सांगायचंय का जगत मिथ्या सांगायचंय? हा, पण तुमच्या मतामध्ये, सिद्धांतांच्या मतामध्ये जगत सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्य आहे, आहे का नाही? बरं, जगत मिथ्य आहे म्हणजे जगत नावाची गोष्ट झालीच नाही. आणि अध्यास घडण्याकरता अध्यास घडण्याकरता ही सामुग्री नको का त्याला? मग सामुग्रीची सिद्धी होते का? का सामुग्रीची सिद्धी होत नाही? कारण सिद्धांत मताने जर विचार केला तर सामुग्रीची सिद्धी होत नाही. आणि सामुग्री वाचून अध्यास घडेल का? सामुग्री वाचून अध्यास घडत नाही. सामुग्री का होत नाही? तर तुम्ही सांगा, तर जगत झालेलं नाहीये म्हणून सामुग्री तयार होत नाही. आणि सामुग्री वाचून अध्यास घडतो का? सामुग्री वाचून अध्यास घडत नाही. असा सरळ सरळ मुद्दा आहे ना. ठीक आहे ना. चला पुढे पहा आता. आता खालचा पॅरेग्राफ राहिला होता, आता खाली पहा. आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूची आज्ञा नसते, ऐक नाही. आता जसं जर आपल्याला सर्पाचा अध्यास म्हणजे सर्पाचा भ्रम, ऐक नाही, होण्याकरता काय पाहिजे? त्याचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू, सोंबाची असणारी दोरी. त्या दोरीचं आपल्याला काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे का अज्ञान असलं पाहिजे? हे काहीतरी पडले असं तो म्हणू शकत नाही. नाही, ही दोरीच आहे. आता ही दोरीची म्हणलं मग सर्प कस काय भासणार नाही? हे अधिष्ठान असणारे रज्जू, हे काहीतरी पडलेलं आहे म्हणजे हे त्याचं काय आहे? अज्ञान आहे. मग अज्ञानामुळेच त्या दोरीवरती त्याला सर्पभ्रम होतोय का नाही? आणि अज्ञान नसेल तर सर्पभ्रम होणार नाही. म्हणून सर्पाचा अध्यास होण्याकरता अधिष्ठान असणारी जी रज्जू आहे, तर रज्जूचं त्याला काय असलं पाहिजे? अज्ञान त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता उलट त्या ठिकाणी अज्ञान पण सांगत असताना सामान्य रूपाने अज्ञान असलं पाहिजे का विशेष रूपाने अज्ञान असलं पाहिजे? कोणच्या लक्षात येईल का? हा, मग विशेष रूपाने त्याचं काय असलं पाहिजे? अज्ञान असेल तरच सर्पाध्यास होईल, नाहीतर सर्पाध्यास होणार नाही. आणि त्या अज्ञानाचे कार्य सर्प, आणि अशा पद्धतीने काय झाला? हे काहीतरी पडलेले आहे असं तो म्हणू लागला, की हे काहीतरी पडलेले आहे. मग असं वाटू लागलं अंतःकरणामध्ये संस्कार काय, की हा त्या ठिकाणी कदाचित सर्प असावं, म्हणून अज्ञानाचे कार्य सर्प होत आहे का नाही? त्याचप्रमाणे आता हे जसं दृष्टांत दिलंय का नाही, त्याचप्रमाणे सिद्धांताला विचार करायचा, की त्याचप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यास आत्मस्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. तसं आत्म्यावर अहंकारादी अनात्म वस्तूचा जो बंध तयार होतो की नाही, हा बंध जगत वगैरे, हे ह्या जगताचा बंधाचा अध्यास होण्याकरता काय असलं पाहिजे? तर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं काय असलं पाहिजे? अज्ञान तर असलं पाहिजे ना. कारण अज्ञाना वाचून हे कार्य उभं होईल का? अज्ञाना वाचून हे कार्य होऊ शकत नाही. मग त्याचं अधिष्ठानाचं आपल्याला काय असलं पाहिजे? अज्ञान असलं पाहिजे. अधिष्ठानाचं एकदा अज्ञान असेल तर मग अधिष्ठानावरती तो विपरीत असणारा पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतो. पण अज्ञान नसेल तर मग पदार्थ प्रतीतीला येणार नाही. आहे का नाही? संतांना त्या अधिष्ठानावरती जगत नाव किंवा जगताचं दुःख का प्रतीतीला येत नाही? कारण त्यांना त्या परमात्म्याचं विशेष रूपाने काय आहे? ज्ञान झालेलं आहे. आणि आपल्याला हे दुःख वगैरे सगळं का प्रतीतीला येतं? कारण परमात्म्याचं आपल्याला काय झालेलं नाही? विशेष रूपाचं ज्ञान नाही. उलट विशेष रूपाने आपल्याला अज्ञान होतं म्हणून आपण दुःख त्या ठिकाणी भोगत असतो. म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य काय? अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. बरोबर ना? म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे का नाही? आता अधिष्ठान काय आहे? रज्जू. रज्जूचं अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य काय आहे? सर्प. हे दोन्ही पण कुठे आहे? अधिष्ठानावरतीच अध्यस्त आहे का नाही? का अधिष्ठाना वाचून त्याला स्वतंत्र कुठे वेगळी सत्ता आहे का? अज्ञानाला पण वेगळी सत्ता नाही आणि अज्ञान रूप कार्याला सुद्धा वेगळी सत्ता आहे का?
अज्ञान रूप कार्याला सुद्धा वेगळी सत्ता नाही. हे दोन्ही आद्यस्थ कुठे? पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान. ज्ञान म्हणजे अज्ञान ते कुठे? त्या अधिष्ठान असणाऱ्या वस्तूवरतीच आद्यस्थ आहे. बरोबर की नाही? यात अज्ञानाचे अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे, म्हणून त्यास कारण अध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध त्यास कार्य अध्यास म्हणायचं आहे का नाही? आता जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला काय म्हटलं? कारण अध्यास. आणि अज्ञानाचा परिणाम काय झाला? सर्प. सर्प हा काय? कार्य आहे का नाही? आणि त्या कार्याचं अज्ञान हे काय? कारण आहे. आणि कार्य आणि कारण हे दोन्ही कुठे आहे? अधिष्ठान पदार्थावरती आद्यस्त रूपाने आहे. मग अज्ञानाला काय म्हटलं त्या ठिकाणी? कारण म्हटलं, है का नाही? आणि जो पदार्थ प्रथितीला आला अज्ञानामुळं त्याला काय म्हटलं? त्याला काय म्हटलं? त्याला कार्य म्हटलं, आहे का नाही? एक आहे कारण आणि एक आहे कार्य, आहे का नाही? आता आपण काय पाहून आलो? कारण अध्यास पाहून आलो का कार्य अध्यास पाहून आलो आतापर्यंत? कार्य अध्यास, आहे का नाही? हा, असं असं थोडं 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 बोलत राहिलं ना, तर मग आपल्याला असं वाटतं का मग आपल्या बरोबर सगळेजण आहेत, आहे का नाही? नाही तर मग कोणी जर बोललं नाही ना, मग असं वाटतं का आपण बरेच लांब एकटे आलो आणि मागं काय आपल्या बरोबर कोणी नव्हतं, असं होतं. पण तुम्ही असे सांगितलं का मग असं लक्षात येतं का बहुतेकांचं लक्ष ग्रंथात पाहून आणि प्रत्येक बहुतेकांचे हे लक्षात तरी आलेले आहे, असं म्हणता येईल. चला, म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आणि त्या आद्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध त्यास कार्याध्यास म्हणतात. कार्याध्यासाला काय सामग्री लागते व त्या सामग्रीचा बंधाच्या अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितलेच आहे. आता कार्याध्यासाला काय सामग्री लागते असं जर विचारलं तर काय काय सांगाल तुम्ही सामग्री कार्याध्यासाची? सांगा बरं. हा, हा, म्हणजे त्याला थोडक्यात काय म्हणायचं? दोषत्रय असं त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे ही त्याला काय लागते? कार्याध्यासाला सामग्री लागते, आहे का नाही? बरं, कार्याध्यासाची सामग्री का सिद्ध होत नाही? सांगा बरं. कार्याध्यासाची सामग्री का सिद्ध होत नाही? बोला बरं आता. कार्य कार्याध्यासाची सामग्री का सिद्ध होत नाही? म्हणून अध्यास घडत नाही. पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हा, सामग्रीचा अभाव का झाला? कशामुळे सामग्रीचा अभाव झाला? अहो, मला असं म्हणायचंय, माझा मुद्दा लक्षात आला का? ही का सामग्री का सिद्ध होत नाही? याला पूर्व पक्षाच्या मताने का प्रतिबंध येतो ह्या सामग्रीला? जगत सत्य आहे म्हणून सामग्रीला विरोध येतो का जगत मिथ्य आहे म्हणून सामग्रीला विरोध येतो? हा, आहे का नाही? आणि मग सामग्री वाचून हे कार्य घडेल का? हा, हे तुम्ही लक्षात का ठेवत नाही? हे लक्षात ठेवा ना. हे जर लक्षात ठेवत नाही. हा, तो सिद्धांतांचं मत घेतो आणि सिद्धांतांचं मत घेऊन काय करतो की ही सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार किंवा तुम्ही दोषत्रय अशा प्रकारची जी सामग्री म्हणता ना, या सामग्रीची सिद्धी होत नाही. आणि सामग्रीच्या सिद्धी वाचून अध्यास होईल का? अध्यास होणार नाही, आहे का नाही? मग ज्या अर्थी अध्यास होत नाही, आहे का नाही, हा भ्रम नाही, उलट जगत सत्य माना तुम्ही, आहे का नाही? असं लक्षात घ्या थोडं.
आता तो मुद्दा आहे ना तिथे सॉल्व्ह करता आला असतं, त्याला ते जागेवर त्याला उत्तर देता आलं असतं. पण तिथे जर उत्तर त्याला दिलं तर पुढचा विषय होणार नाही आपला, आहे का नाही? पुढचा विषय होण्याकरता आपल्याला तो जसं म्हणतो ना तसंच समजून घ्या. उत्तर तर तुम्हाला कळालंच आहे जवळजवळ, आहे का नाही? शहाणे अपुरे एकची वचन. शहाण्याला एकच वचन फार पुष्कळ होतं, कारण त्यांना माहिती का हा किती विरोध करतोय. मुळात याच चुकलंय, मुळात याचं खंडन जागेवर केलं तर पुढचा विषय पण पुढे घ्यायची गरज नाही. पण पुढचा विषय आपल्याला लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, चला पुढे पहा. मग सामग्री लागते व त्या सामग्रीच्या बंधाच्या अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितलेच आहे. आता कार्याध्यासाचे कारण आहे का नाही, कार्याध्यास घडण्याकरता कार्य सर्परूप कार्य, ते सर्परूप कार्य होण्याकरता आपल्याला काय असलं पाहिजे, आदिष्टान असणाऱ्या रज्जूचं आज्ञान त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग आज्ञान सुद्धा त्या ठिकाणी आद्यस्त नाही का? जसं कार्य जसं आद्यस्त आहे तसं त्या कार्याचं आज्ञान हे सुद्धा आद्यस्त आहे का नाही? मग ते कार्याचं आज्ञान हे आद्यस्त आहे, त्याला कारण आद्यस असं म्हटलं जातं. म्हणून आता कार्याध्यासाचं कारण जे आत्मस्वरूपाचं अज्ञान त्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हे दाखवतो. म्हणजे आता तो कार्याध्यास कसा संभवत नाही आणि कारण अध्यास कसा संभवत नाही, याच्यावरून काय करणार आहे, या दोघांचा संभव जर होत नसेल तर मग जगात आता सत्य माना आणि सगळ्यांना तर दुःखाची निवृत्ती व्हावी वाटते. आणि ज्ञानाने तर निवृत्ती होते का? ज्ञानाने निवृत्ती झाली असते. जगत जर त्या ठिकाणी मिथ्या कल्पित असं ठरलं असतं तर मग ज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असते. पण ज्या अर्थी जगत सत्य आहे त्या अर्थी त्याची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आता वेदांत तुम्ही व्हा बाजूला, तुमचं काम संपलं. आता आम्ही सांगतो कसा मोक्ष करायचा, पण त्या मोक्ष आता त्याचं कार्याध्यस कळालं नाही. आता आपल्याला त्याचं कारणाध्यस पण कळायला पाहिजे ना, कारणाध्यस का संभवत नाही हे एकदा कळालं का मग तो त्याच्या पद्धतीने मोक्ष सांगायला सुरुवात करणार आहे का नाही? आता परिच्छेद क्रमांक 8, कारणाध्यासाचा असंभव. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असले पाहिजे. पाहता रज्जू सर्प म्हणा किंवा शुक्ती रजत म्हणा, दोनही दृष्टांत आपल्याला मान्य आहे का नाही? किंवा त्यानंतर आपण स्थानवर पुरुष म्हणा, मरुभूमीत मृगजळ म्हणा, आणखीन काही कोणते घ्यायचे असेल तर घ्या. उपयुक्त दृष्टांत या ठिकाणी घ्यायचे. आता या ठिकाणी रज्जू काय आहे आणि सर्प काय आहे? तर रज्जू अधिष्ठान आहे आणि सर्प त्याच्यावरती काय आहे, अध्यस्त असणारा पदार्थ आहे का नाही? तर किंवा शुक्ती रजत, शुक्ती म्हणजे शिंपला आणि रजत म्हणजे चांदी, आहे का नाही? असे काय दृष्टांत आहे. या दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जू किंवा अधिष्ठान त्या ठिकाणी शुक्ती, आहे का नाही? त्यांचं काय आहे, सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असले पाहिजे. तो त्या ठिकाणी भ्रम होण्याकरता काय पाहिजे आपल्याला, त्या अधिष्ठान पदार्थाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने काय असले पाहिजे, अज्ञान असले पाहिजे, आहे का नाही? आता पहा, स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही, आहे की नाही? दुपारचं ऊन चांगलं रखरखीत ऊन पडले आणि त्यावरती दोरी पडली तर तुम्ही त्या दोरीवरती म्हणाल का, अहो हा मला धडधडीत सर्प दिसतो आहे, किंवा आमोश्याची रात्र आहे आणि आमोश्याच्या रात्री डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, आहे का नाही? आमोश्याची रात्री डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही. त्यावेळेस तुम्ही म्हणाल का, अहो हे इथं मला याच्यावरती सर्प दिसतो, असं म्हणाल का? म्हणणार नाही. म्हणजे पूर्ण प्रकाशात तुम्हाला भ्रम होणार नाही, पूर्ण अंधारामध्ये भ्रम होणार नाही. मग जसं सर्पाचा भ्रम होण्याकरता काय असलं पाहिजे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही. आता जसं उजाडले का नाही, आता उजाडल्याच्या नंतर थोडं थोडं आपल्याला दिसायला सुरुवात होते. एखादी वस्तू थोडी वाकडे तिकडे पडली तर आपल्याला असं कसं वाटतं की इथं जसं काही सर्प वगैरे आहे, जरा बाजूला व्हा. किंवा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, असा मंद अंधकाराचा दोष असेल तर मग त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला असं वाटतं हे काहीतरी पडलेलं आहे. हे काही म्हणजे काय, हे इदम रूपाने, इदम रूपाने म्हणजे हे काहीतरी पडलेलं आहे, हेच पडलेलं आहे असं न म्हणता हे काहीतरी पडलेलं आहे. हे काहीतरी म्हटल्याच्या नंतर हे पूर्ण ज्ञान आहे का अपूर्ण ज्ञान आहे? ते अपूर्ण ज्ञान आहे का नाही? आणि ही वस्तू हीच पडलेली असं जर म्हटलं तर त्याला ज्ञान कोणतं आहे? ते पूर्ण ज्ञान आहे. आणि तो जर ज्या अर्थी म्हणत असेल हे काहीतरी पडलेलं आहे, याचाच अर्थ त्याला काय झालेलं आहे, त्या वस्तूचं सामान्य ज्ञान झालं का विशेष ज्ञान झालं? हे काहीतरी पडलं, आहे का नाही?
हे त्या ठिकाणी त्या वस्तूचं काय होतं, सामान्य ज्ञान. आणि जेव्हा त्या वस्तूचं म्हणजे अधिष्ठान वस्तूचं सामान्य ज्ञान होतं, आहे का नाही, त्यावेळेस त्या वस्तूवरती त्याला विपरीत स्वरूपाचा दुसरा पदार्थ प्रतीतीला येतच असतो, हा नियमच असतो. आता स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. अध्यास कधी होईल, ऐक नाही, ही काहीतरी लांबट अशी अमुक तमुक वस्तू पडली इदम रूपाने ही काहीतरी, ऐक नाही, असं त्याला त्या वस्तूचं म्हणजे अधिष्ठान वस्तूचं सामान्य रूपाने काय असेल, ज्ञान असेल. ज्ञान तर झालं का नाही त्याला, हे काहीतरी आहे हे तरी ज्ञान आहेच का नाही, हे ज्ञानच आहे. पण हेच आहे असं ज्ञान नाही, हे काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान. आणि मला असं वाटतं हे काहीतरी विपरीत असलं पाहिजे, हे काहीतरी वेगळं असलं पाहिजे. हे कोणतं आहे, विशेष असणार, म्हणजे विपरीत पदार्थाविषयी विशेष ज्ञान. तो म्हणला का त्या ठिकाणी, अहो मला असं वाटतंय का हा कदाचित सर्प वाटतोय, म्हणजे सर्प नाही, तो कदाचित असं म्हणतो का, मला हे सुद्धा काही वेगळंच तरी वाटत आहे, असं म्हणतो का तो? तो जर म्हणला ना, मला हे कळत नाही आणि त्याच्यावरती भासलेलं ते पण कळत नाही, मग गोंधळ होऊ शकतो. पण तो त्या पदार्थावरती, अधिष्ठान पदार्थावरती, मला हा सापच आहे असं वाटतो. त्या अर्थी तो साप शब्द जर उच्चारण करत असेल तर त्या सापाचं त्याला ज्ञान कोणतं आहे, विशेष ज्ञान आहे ना. तो म्हणतो का हे मला तरी हे काहीतरी मला याला नाव तरी काय ठेवावं नक्की, याला नाव पण नाही ठेवता येत मला, हे नक्की कळतच नाही काय. तर मग म्हणता आलं असतं, तिथेही त्याला विशेष रूपाने अज्ञान आहे. पण ज्या अर्थी तो म्हणतो नाही 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 नाही, हा सर्पच आहे असं त्या ठिकाणी जर म्हणत असेल तर त्या असणाऱ्या विपरीत ज्ञान ते कोणतं सर्प, त्या सर्पाचं त्याला विशेष रूपाने काय ज्ञान आहे. मुद्दा सरळ सरळ जे ना काही, आता हे वारंवार याची वाच्यता केल्यामुळं हे नवीन काय आपल्याला आले असं काही नाहीच आहे. आपल्याला तोच तोच मुद्दा आहे आणि वारंवार त्याची वाच्यता आपल्याला झालेलीच आहे. बघा आता, असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल आणि हे रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. आता जसं रज्जूचं कसं दिलं की सामान्य रूपाने ज्ञान, म्हणजे अधिष्ठान रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आणि त्याच्यावरती भासलेला जो सर्प आहे त्याच्याचं विशेष रूपाने ज्ञान, तर त्याच्यावरती अध्यास होतोय की नाही. तसं आत्म्यावरती अहंकारादी बंध जगत वगैरे हे प्रतीतीला येतात की नाही, हे कधी प्रतीतीला येतील, तर आपल्याला आत्म्याचं कसं ज्ञान असलं पाहिजे, ते सामान्य रूपाने ज्ञान असलं पाहिजे का आत्म्याचं विशेष रूपाने ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आत्म्यावरती अहंकारादी बंध जगत वगैरे प्रतीतीला येईल, कसं असलं पाहिजे ज्ञान. हा, बोला, जेवढ्याला बोलता येईल तेवढ्याने पण बोला. आत्म्याचं आपल्याला काय असलं पाहिजे, आत्म्यावरती अहंकारादी बंध जगत वगैरे याचा जर अध्यास व्हायचा असेल तर आत्म्याचं आपल्याला काय असलं पाहिजे, सामान्य रूपाने ज्ञान असलं पाहिजे आणि विशेष रूपाने काय असलं पाहिजे, अज्ञान असलं पाहिजे. तरच त्या आत्म्यावरती अहंकारादी बंधाचा अर्थात जगताचा त्या ठिकाणी काय होईल, भ्रम त्या ठिकाणी म्हणजेच अध्यास त्या ठिकाणी होईल. आणि जर तसं जर नसेल तर अध्यास मात्र होणार नाही. पण आता आपण शब्द आला म्हणजे सगळं मागचं वगळून गेलं की नाही, सारं वगळून गेलं. कसं वगळून गेलं, तर म्हणतात पहा आता, पण वेदांत मतामध्ये म्हणजे माग जसं सांगितलं का नाही, तोच मुद्दा तो घेतो, तो वेगळा मुद्दा मात्र त्या ठिकाणी घेत नाही. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही, आहे का नाही. आता तुम्ही जर सूर्याच्या घरी गेले, सूर्याला अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी, बरोबर ना. म्हणजे अंधकार काय आहे, सूर्याला सगळ्याचं ज्ञान आहे का नाही, सगळं त्याला ज्ञान आहे. पण त्याला जर म्हटलं, जा आता एक दिवस जरा आम्ही कितीतरी दिवस त्या अंधारामध्ये होतो, जरा थोडं जाऊन बघा त्या अंधाऱ्या गुहेमध्ये, किती काळोख आहे त्या अंधाराचा, असं जर म्हटलं आणि तो सूर्य जर त्या गुहेत जर गेला तर तिथं अंधार राहील का. म्हणजे बिचाराला अंधकाराचं पारणं तसं राहिलं का नाही, त्याला कधी फिटेल का त्याचं पारणं, त्याला अंधकार कधी पाहायला भेटेल का, पाहायला भेटणार नाही. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी अंधकार
असा हा कधी संभवल का? संभवणार नाही. तसं आत्मा कसा आहे? आत्मा त्या ठिकाणी प्रकाशमान नाही का? आत्म्याला सगळ्याचं ज्ञान होतंय का नाही? जड पदार्थाला कोणतं ज्ञान होतं का? जड पदार्थाला ज्ञान होत नाही आणि आत्मस्वरूपाला ज्ञान होतं. मग आत्मा कसा आहे? सूर्याप्रमाणे कसा आहे? प्रकाशरूप आहे. प्रकाशरूप म्हणजे ज्ञानरूप आहे आणि ज्या अर्थी तो सूर्य आपलं आत्मा जर ज्ञानरूप असेल, तर ज्ञानरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्य आहे का? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कधी राहील का? राहणारच नाही. मग जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर अज्ञान राहत असेल, तर सूर्याच्या ठिकाणी अंधकार राहतो असं म्हणावं लागेल. बरोबर आहे की नाही? जसं सूर्याच्या ठिकाणी जसं अंधकार संभवत नाही, तसं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवेल का? अज्ञान संभवणार नाही. आणि अध्यास होण्याकरता अज्ञानाची आवश्यकता आहे का नाही? अज्ञान अध्यास होण्याकरता अज्ञानाची आवश्यकता आहे ना. तुम्ही वरचं ऐकलं नाही का आता? हां, मग अज्ञान होण्याकरता आपलं अध्यास होण्याकरता अज्ञानाची आवश्यकता आहे आणि कोणतं अज्ञान? अधिष्ठान वस्तूचं असणारं जे अज्ञान आहे, ते अज्ञान असावं लागतं तरच अध्यास घडतो आणि अज्ञानाशिवाय अध्यास घडत नाही. तर आत्मा कसा आहे? ज्ञानरूप आहे आणि ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान असणं शक्य आहे का? तर अज्ञान असणं शक्य नाही. पण वेदांती म्हणतात पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. जसं अज्ञान हे अंधकाराप्रमाणे आहे का नाही? आणि ज्ञान हे प्रकाशाप्रमाणे आहे. जसं प्रकाशाचा आणि अंधकाराचा एखाद्या दिवशी म्हटलं दोघांनी आता एकत्र या, आहे का नाही? आणि दोघांमध्ये आपण काय करू? शास्त्रार्थ करू जरा. दोघं एकत्र येऊन शास्त्रार्थ करा. दोघं कधी एकत्र येईल का? प्रकाशाच्या ठिकाणी अंधार येऊ शकत नाही आणि अंधाराच्या ठिकाणी प्रकाश येऊ शकत नाही. मग ह्या दोघांचा अत्यंत विरोध आहे का नाही? अत्यंत विरोध त्या ठिकाणी आहे. आता हा विषय तुम्हाला काही कठीण वाटायचा असा विषय राहिला नाही. आता हा विषय एकदम सोपा झाला का नाही? एकदम सोपा झाला. का? कारण हप्ताभर आपण तेच ऐकू काय झालं? ते आपलं पक्क लक्षात राहिलं. त्याच्यामुळे आता आपल्याला हे फार बारीक असं सांगायची पण आवश्यकता पडत नाही. आता स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भावरहित आहे. या वेदांत सिद्धांताची हानी करणे वय इथं जरा ओळ आहे ना, जरा थोडी संगतवार करून द्यायची होती पण ती संगतवार झालेली नाही, आहे का नाही? थोडी असं करा. आता इथं काय म्हणलं? तसं आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असं म्हणता येईल का? आत्म्याच्या ठिकाणी जर तुम्ही म्हणले आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे, तर आत्मा कसा होईल? सामान्य विशेष भाव स्वरूप होईल का नाही? म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव तयार होतील. पण आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे का? सूर्याच्या ठिकाणी अंधकाराच्या बाबतीत असा विचार येईल का? की कधी सूर्याच्या ठिकाणी कधी थोडाफार अंधकार येतो आणि कधी अंधकार पण नसतो. असं होईल का? होणार नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य आहे का नाही? ज्ञान आणि विशेष अज्ञान असं कधी असणं शक्य आहे का? आणि जर तुम्ही म्हटलं, तर मग खरं पाहायला गेलं तर मग वेदांत सिद्धांताची हानी नाही होणार का? कसा आहे आत्मा? आत्मा उलट त्या ठिकाणी कसं सांगला? निर्विशेष आहे का नाही? तो कोणाचाच विषय होत नाही. तो सगळ्याहून कसा आहे? वेगळा आहे. तो सच्चिदानंद रूप आहे. मग आत्म्याच्या ठिकाणी सामान्य भाव नाही आणि आत्म्याच्या ठिकाणी विशेष भाव नाही. आणि आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव जर म्हटलेच आहे तुम्ही, तर पूर्णपणे काय केले तुम्ही? वेदांत सिद्धांताची हानी केल्यासारखं होईल. म्हणजे तुम्ही वेदांत सिद्धांताची हानी केली असा दोष तुमच्या ठिकाणी मात्र येऊ शकते. काय येऊ शकते? आत्मा कसा आहे? सगळ्यांहून वेगळा आहे. सामान्य विशेष भावरहित अशा पद्धतीचा आत्मा आहे. बरं. आता पुढे पहा. याच्यात काय कोणाला जर वाटत असेल शंका, तर लगेच त्यांनी मला विचारा बरं का. जर तशी शंका जर मागे ठेवली, तर मग काही चांगलं होणार नाही. आहे का नाही? शंका कधी ठेवायची नाही. उलट त्या दुर्योधनाला सांगितलं होतं आहे का नाही? नग्न येत असत आहे का नाही? कोणतंही अंग झाकू नको. पण त्यांनी एक अंग झाकलं. शेवटी त्या एक अंग झाकल्यामुळं काय तशीच शंका राहिल्यासारखं होईल आपलं पण. त्याचं एक अंग झाकलं नाही, एक अंग झाकल्यामुळं काय झालं? तर शेवटी मारावं लागलं. तसं एखादी शंका बळच पचवू नका तुम्ही. बरोबर ना? पचवू नका. तुम्हाला जर काय वाटलं ना, विचारा. म्हणजे मला सांगता आलं तर मी सांगेन वाटलंच तर. बघा आता. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नाही. आता वरील
विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्याकरता कारण सामुग्री सांगितले का नाही? काय काय कारण सामुग्री सांगितले बरं? आहे का लक्षात? अध्यास होण्याकरता कारण सामुग्री काय काय बरं? कारण सामुग्री अध्यास होण्याकरता कारण सामुग्री हे सांगा मला. हा, आहे का नाही? ही कारण सामुग्री संभवते का? ही कारण सामुग्री संभवत नाही. ही कारण सामुग्री झाली. अजून काय सांगितलं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव, आहे का नाही? हे पण असले पाहिजे. ही पण सामुग्री नाही का हो त्याच्यात? कारणाध्यास घडण्याकरता कार्याध्यासाची ती सामुग्री आणि कारणाध्यासाची कोणती सामुग्री? सामान्य विशेष भाव, आहे का नाही? ही पण एक कारण सामुग्री आहेच ना त्याच्यामध्ये. ही पण कारण सामुग्री आहे. हे पण आपण थोडं लक्षात घ्यायचं. एकही कारण सिद्ध होत नाही म्हणजे ते तीन मुद्दे लक्षात घ्यायचे, कारणाध्यासाचे आणि कार्याध्यासाचे. तुम्हाला आता परत विचारलं तर येईल का सांगता? कारणाध्यासाची सामग्री सांगा बरं. कारणाध्यासाची सामग्री नाव घेऊन सांगा ना. ओंकार महाराज आहे का? हा, नाव घेऊन सांगा बरं. आता कारणाध्यासाची सामग्री सांगा, नाव घ्या तुम्ही कोणाचं तरी. कारणाध्यासाची सामग्री संभाजी महाराज दोन असतील त्याच्यामध्ये, कामटे असतील आणि बांगर असतील. बांगर महाराज. ते दूर असेल तर मग नाही सांगता यायचं. कालचे नियम ऐकायला कोणी होतं का नव्हतं? कालचे नियम आहे का सगळ्याला माहिती? हा, बोला. करा ना, करा. हा, हे एवढं तर लक्षात आलं का नाही? किती सोपं आहे बरं. फार काही कठीण आहे का याच्यामध्ये? काही कठीण नाही त्या ठिकाणी, आहे का नाही? आणि कार्याध्यासाची सामग्री सांग बरं. कार्याध्यासाची सामग्री नाव घेऊन सांगा ओंकार महाराज. हा, दोष. हा, असे त्या ठिकाणी ही कार्याध्यासाची सामग्री झाली आणि कारणाध्याची सामग्री सामान्य विशेष भाव, आहे का नाही? एकही कारणापैकी हा, बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे म्हणजेच काय, ब्रह्माच्या ठिकाणी बंध अध्यास रूप आहे हे म्हणणे संभवत नाही. आता हा प्रश्न जर निर्माण केला, आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध जगत वगैरे हे त्या ठिकाणी बंध अध्यास रूप का संभवत नाही, तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं देता आलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर आद्यस्त नसेल तर तो पदार्थ कसा असतो? तो पदार्थ सत्यच असतो, है का नाही? प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ, प्रत्यक्ष अनुभवाला होणारा जो पदार्थ आहे, तो जर आता पदार्थ आद्यस्त जर ठरला नाही, है का नाही? जर आता कारण सामग्रीची जर सिद्धी झाली असती, पदार्थ आद्यस्त ठरला असता. आता कारण सामग्रीची सिद्धी होते का? होत नाही. मग आता पदार्थ त्या ठिकाणी आद्यस्त ठरेल का? उलट आता पदार्थ आद्यस्त ठरण्याच्या ऐवजी तो पदार्थ या ठिकाणी सत्य ठरतो, आहे का नाही? हा, तर सत्य असतो. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार आध्यास रूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून तो सत्यच आहे का नाही? या नियमाप्रमाणे, वरील नियमाप्रमाणे अहंकारादी संसार आध्यास रूप नसून मिथ्या, आहे का नाही? भ्रम, कल्पित, खोटा, आहे का नाही? असा नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो, प्रत्यक्ष अनुभवाला अशा पद्धतीने तो येतो, म्हणून तो सत्यच आहे. आता त्याला मिथ्या म्हणायचं काही कारण आहे का? आता मिथ्या म्हणायचं काही कारण नाही. जर तो प्रत्यक्ष प्रतीला जर येत नसता,
तर मग तुम्ही त्याला मिथ्या म्हटले असते. पण आता प्रत्यक्ष प्रतीला अनुभवाला येतो का नाही? अनुभवाला अशा पद्धतीनं येतो. म्हणून तो पदार्थ कसा मानायचा? तर तो पदार्थ अशा पद्धतीनं सत्यच आहे असं मानावं लागेल. बर, मग सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आणि जर पदार्थ जर सत्य असेल, रज्जूवर भासलेला सर्प आहे का नाही, आणि वळवळ करणारा असेल आहे का नाही, आणि तुम्ही म्हणले नाही नाही हा खोटा आहे, तर खोटा जर म्हणायला जाशाल आणि त्याला जर धरायला जाशाल, तर मग तो काय करेल? तो चावू शकतो आपल्याला आहे का नाही. का? तो पदार्थ सत्य आहे म्हणून त्याला धरू नका आहे का नाही. मग त्याला काय करा? कंदील वगैरे आणू नका, त्याला काठी काढा. काठीशिवाय तो जाणार आहे का? जाणार नाही. मग सत्य प्रतीत होत असेल तर त्याची ज्ञानाने बॅटरी, कंदील वगैरे आणून निवृत्ती होणार नाही. आता त्याला कर्मच करावं लागेल आहे का नाही, तरच तो नष्ट होईल आहे का नाही. आणि तो नष्ट झाल्याशिवाय आपल्याला सुख मिळेल का? सुख मिळणार नाही, कारण त्याला नष्ट तर केलं पाहिजे. आता तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून करायला गेले, तो तुम्हाला होत नाही. आता त्याला आम्ही करणार आहे. कसं करायचं ते बघा. मग सत्य पदार्थाचे केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही, हे सर्वसंमत आहे. आता हे सगळ्यांना मान्य झालं का नाही? हे सर्वांना त्या ठिकाणी सर्वांना मान्य आहे, म्हणजे सर्वांना संमत, सर्वांना मान्य आहे. दुःखरूप संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. प्रयोजनाचा विचार करत असताना प्रत्येकाला वाटतंय का नाही, कोणत्या पदावरती असो, सार्वभौम राजा असो, जातीचा, पंथाचा, धर्माचा, संप्रदायाचा, वर्णाचा, आश्रमाचा, कोणीही असो, कसाही असो, प्रत्येकाला दुःख निवृत्त व्हावं ही इच्छा आहे का नाही? प्रत्येकाला इच्छा आहे का नाही? आणि संसार दुःख रूप आहे का नाही? संसार दुःख रूप आहे. फक्त तो आता एकाला सत्य प्रतीत होतो आणि एकाला मिथ्या प्रतीत होतो. पण आता मिथ्या प्रतीत होतो, पण आता तो मिथ्या प्रतीत असेल आणि त्याने ज्ञानाने निवृत्ती करायचा प्रयत्न केला, ज्या अर्थी त्याला ज्ञानाने निवृत्ती झाली नाही, तो पदार्थ आता मिथ्या नसून सत्य आहे. पण आता सत्य असू नाही तर पदार्थ मिथ्या असू, मुद्दा लक्षात घ्या. तो पदार्थ सत्य असो नाही तर पदार्थ मिथ्या असो, सर्प खरा असो नाही तर सर्प खोटा असो, खोट्या सर्पाने दुःख दिलं का नाही तुम्हाला हो? हा. आणि खरा सर्प दुःख देत नाही का तुम्हाला? खराही सर्प दुःख देतो आणि खोटाही सर्प दुःख देतो. खोटा सर्प दुःख देतो पण त्याची निवृत्ती का होत नाही? तो खरा आहे म्हणून निवृत्ती होत नाही. मग आता निवृत्ती करायचं काम कोणाचं आहे? आमचं आहे. मग कुठं आलो? हा. दुःखरूप संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. संसार बंद, आद्यस्त नाही. आता हे सिद्ध झालं, हा संसार, अहंकार आदी अनात्म वस्तू, हा जो बंद आहे, हा आद्यस्त का नाही? कारण त्याची सामुग्री सिद्ध होत नाही. ऐक नाही, त्याची सामुग्री जर सिद्ध झाली असती, ऐक नाही, तर मग आद्यस्त म्हणता आलं असतं. पण आता हा संसार बंद, हे सगळं आद्यस्त असणं शक्य नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती का होत नाही? तो आद्यस्त नाही आहे का नाही. आणि जर आद्यस्त असला तर ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असते का? तो जर अहंकारादी संसार बंद जर आद्यस्त असता तर ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती ना? झाली असते आहे का नाही. हो, असं लक्षात घ्या. अर्थात मग आता, म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. आता अर्थात वेदबोही वेदबोधित कर्मानुष्ठानाने त्याची निवृत्ती करणे शक्य आहे. आता त्याला काय करावं लागन? कर्म करावं लागन. आणि कर्म आमच्या मनावर कर्म करायचं का वेदांताने, म्हणजे शास्त्राने सांगितलं तसं कर्म करायचं? तर शास्त्राने सांगितलेलं, वेदाने जशा प्रकारचा बोध, बोध म्हणजे आम्हाला ज्ञान करून दिलेलं आहे, तसंच आम्ही आता कर्म केलं पाहिजे. वेदबोधित कर्मानेच त्याची निवृत्ती होईल, दुसऱ्या कशाने निवृत्ती होणार नाही. अर्थात वेदबोधित कर्म अनुष्ठानाने त्या कर्माचं, वेदाने सांगितलेल्या कर्माचं चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे अनुष्ठान म्हणजे आचरण केल्यानेच त्याची निवृत्ती होईल, करणे शक्य आहे. म्हणून आपलं ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथ आरंभ निष्फळ आहे. म्हणून आता तुम्ही जो जीव ब्रह्माचं ऐक्य करण्याकरता तुम्ही त्या लोकांना काय देता? प्रियोजन नावाचं चॉकलेट हातामध्ये देता आहे का नाही. पण तुमचं ते चॉकलेट काही कामाचं आहे का? काहीच कामाचं नाही आहे का नाही. कारण तुम्ही ग्रंथाने किती तुमच्या सांगायचा प्रयत्न केला, तर तुमच्या ग्रंथात हे सिद्ध आहे का प्रयोजन? तुमचं प्रयोजन सिद्ध होत नाही आहे का नाही. म्हणून तुमचा ग्रंथ आहे त्या ठिकाणी तो कसा आहे? पूर्णतः निष्फळ त्या ठिकाणी आहे.
म्हणून तुम्ही ग्रंथाचा आरंभ करता, पण हा ग्रंथाचा आरंभच मुळात त्या ठिकाणी कसा आहे, निष्फळ आहे. आता मोक्ष तर आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय आणि संसार बंधाची निवृत्ती तर आम्हाला करायची. मग आता ती कशी करायची, तर वेद बोधित असणाऱ्या कर्माने करायची. हा त्यामध्ये महत्वाचा असणारा मुद्दा लक्षात घ्यायचा. आता आता ह्या कारणाध्यासाचा असंभव ह्या मुद्द्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? असेल तर मग मला सांगा, आपण त्याच्यावरती परत चर्चा करू. यावरती कोणाला काही शंका आहे का? बोला. अनेक पाठ पाहिले. अनेक पाठामध्ये असं वारंवार कोणी कोणाला विचारायला तयार नाही. मग ऐकणारे असतील ऑनलाईन पाठ, कोणी असं विचार सुद्धा नाही. कोणाला शंका राहिली का, विचारलं जातं का, काही नाही. चला पुढे, मग पट 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 ते उरकून जातं. इथं वारंवार विचारलं जातं, तरी पण आपल्याला नको वाटतं, आहे का नाही? बरं, मग नसेल तर चांगली गोष्ट आहे, है ना? हा. का सत्य आहे? कसं काय सत्य झालं जगात? ते दोष का सिद्ध होत नाही? सिद्धांत मताने जगत कसं आहे? मिथ्या आहे, आहे का नाही? सिद्धांत मताने जगत मिथ्या आहे. मग मिथ्या असल्यामुळे त्याची का कारण सामग्री सिद्ध होते का? सिद्ध होत नाही, आहे का नाही? हे कारण त्याने त्या ठिकाणी सांगितलं. बरं, ठीक आहे. आता हा पाठ झाला ना, हे बघा, हा ग्रंथ ठेवून नाही द्यायचा. तर आता हा आज जे झालेले मुद्दे ना, हे वारंवार वारंवार दिवसभरामध्ये जर आपण सारखे सारखे वाचून काढले ना, तर त्याच्या लक्षात येऊ शकतं, आहे का नाही? आता इथं सिद्धांत मते ना, पूर्व पक्ष ना, याचं जागेवर सुद्धा आपल्याला खंडन करता आलं असतं. ते कसं खंडन करता आलं असतं? आता हे फक्त प्रकट नाही करायचं आपल्याला, पण तो काही काहींच्या पण ते लक्षात आलं असतं, आहे का नाही? लगेच जागेवर लक्षात आलं असतं. जर चांगलं बारकाईने तुम्ही जर वाचन करून ऐकलं असतं तर लक्षात आलं असतं. आता आम्ही त्याचं लगेच खंडन नाही करू शकत, नाही तर पुढचा मुद्दा होणार नाही. आता पुढं पहा, परिच्छेद क्रमांक 9. आता हे महत्वाचे मुद्दे बरं का, जीवनामध्ये याचं आचरण आपल्याला करावंच लागत असतं. हे आपल्याला टाकून द्यावून चालत नाही. कारण आपलं जीवन सुद्धा सिद्ध, आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपलं आचरण कसं असलं पाहिजे, आपली वाणी कशी असली पाहिजे, आपला बोध कसा असला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी नियमावली करून दिलेली आहे. तर आपलं कर्म कसं असलं पाहिजे, तर पूर्वमीमांसा शास्त्राप्रमाणे कर्म असलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी आता पूर्वमीमांसा आपलं कर्म या ठिकाणी प्रतिपादन करून सांगत आहे. कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन आहे, असा परिचय या ठिकाणी सुरू झाला. 9 नंबरचा परिचय. वेदबोधित कर्म, वेदबोधित म्हणजे वेदाने जे कर्म करायला सांगितलेलं आहे त्याला वेदबोधित असं कर्म म्हणतात. त्यामध्ये दोन प्रकारची कर्म आपल्याला पाहायला मिळतात, आहे की नाही? दोन प्रकारची कर्म, इथं फक्त किती कर्माचा विचार आलेला आहे? दोनच कर्माचा विचार आलेला आहे. आणि जेव्हा आपण ही ज्ञानेश्वरी पाहतो त्याच्यामध्ये किती कर्माचा विचार आलेला आहे? ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्या मंडळीला माहिती आहे का? किती कर्माचा विचार आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये? कर्म, अकर्म आणि विकर्म, आहे का नाही? असे त्या ठिकाणी कर्माचा विचार आलेला आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म. पण इथं कर्म, अकर्म, विकर्म हा विचार आलेला नाही. म्हणून इथं ज्ञानेश्वरीचा विचार सांगायला तर वेळ पण थोडा राहिलेला आहे. उद्या जर जमलं तर मग ते ऐकण्याची इच्छा असेल तर कर्म, अकर्म, विकर्म म्हणजे काय? ज्ञानोबरायांचं कर्म, अकर्म, विकर्म वेगळं आहे आणि शंकराचार्यांचं कर्म, अकर्म, विकर्म वेगळं आहे. थोड्या थोड्या फरकाने बदल केलेला आहे. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्याचा चांगला झाला असेल त्याच्यात लक्षात येऊ शकतो. म्हणण्यापेक्षा जास्त खटखट होत असेल ना, तर डोक्यामध्ये जास्त खटखट करू घेऊ नका. सगळ्यात सोपं जेवढं जेवढं सांगितलं तेवढंच ऐका. नको ते नको, डोक्याला शिनच नको. आता चला, वेदविहित कर्म, एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे काय? जे आपल्याला शास्त्राने करायला सांगितलेलं आहे त्याला विहित कर्म असं म्हणतात, आणि जे शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं नाही त्याला निषिद्ध असं कर्म म्हणतात, आहे का नाही? आता ते मांसाहार करावा का करू नये,
तर मांसाहार करू नये. मांसाहार करणारा मनुष्य विहित कर्म करतो का निषिद्ध कर्म करतो? निषिद्ध कर्म करतो, आहे का नाही? खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, आहे का नाही? बोलू नये तर बोलतो, खलबत्ते कुटू नये तर कुटतो, काड्या मोडू नये तर मोडतो, धुणी धुवू नये ते धुतच राहतो, आहे का नाही? निंदक वादक नरका जाती. याचा अर्थ ते कोणतं कर्म आहे? निषिद्ध कर्म आहे. आणि विहित कर्म कोणतं आहे? विहित कर्म माऊली म्हणतात, जरी कोणी करी पुसणे तरी व्हावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तने निगमुका नाम. म्हणजे काय करावं त्यांनी? बोलण्याची नाही आता देवाविन काही, आहे का नाही? आता काय करायचं? देवा वाचून दुसरं काही करायचं नाही. आणि शास्त्र काय सांगतं? देव जोडायला सांगत असतं, आहे का नाही? म्हणून तो काय करतो? बोलायचं जर झालं तर कसा बोलतो? तैसे काय साच आणि मावळ, मिथले आणि रसाळ, आहे का नाही? अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो. बोलायचं जर झालं तर. आणि नाहीतर काय करतो? नाहीतर मग ब्रह्मचिंतन करतो, विचारसागराचे चिंतन करतो. विचारसागराचं चिंतन ते डोक्यामध्ये मावत नाही, क्षीण होतो कधी कधी, आहे का नाही? मग तो म्हणतो जाऊ द्या, आता हे चिंतन नाही झालं तर नामस्मरण तरी करू शकतो का नाही? पण हे करत राहतो. त्याला म्हणलं अहो चला जरा थोडं फिरून येऊ, जरा तिकडे चर्चा सुरू झाली, त्या चर्चेमध्ये जरा बघा काय काय ऐकायला मिळतंय, काय राजकारण चाललंय बघा, तिकडे त्यांनी काय काय उद्योग केलेत, ऐकायचे का तुम्हाला? तो म्हणतो ते मला ऐकायचे नाही, कारण ते निषिद्ध आहे का विहित आहे? ते निषिद्ध कर्म आहे. मग निषिद्ध कर्म करण्यामध्ये तो प्रवृत्त होत नाही. ज्या अर्थी तो निषिद्ध कर्म करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही, त्या अर्थी तो विहित कर्म त्या ठिकाणी करतो. विहित कर्म शास्त्राने करायला सांगितलेलं आहे, निषिद्ध कर्म मात्र शास्त्राने करायला सांगितलेलं नाही. हे दोन कर्म त्या ठिकाणी विशेष कर्म आहे. आता त्याच्यामध्ये पण थोड्या छोटे छोटे विभाग करून सांगितलेले आहेत, ते पुढे पाहू. असे दोन प्रकारचे आहेत. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित, ऐक नाही? पुरुष प्रवृत्त्यर्थ म्हणजे काय? पुरुषाला करायला सांगितलेलं कर्म, आहे का नाही? पुरुषाची प्रवृत्ती त्या त्या मार्गाने त्या त्या कर्माकडं, ऐक नाही, व्हावी, अशा पुरुष प्रवृत्त्यर्थ असणारे जे सांगितलेलं ते विहित. व निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध कर्म, आहे का नाही? आणि जे निवृत्त्यर्थ म्हणजे जे टाकायचं आहे, ज्याचा त्याग करायचा आहे, जे सांगितलेलं कर्म आहे, ते कोणतं कर्म आहे? निषिद्ध कर्म त्या ठिकाणी आहे. निषिद्ध कर्म म्हणावे. या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदविहित कर्माचा विचार आहे, आहे का नाही? आता या ठिकाणी कोणतं कर्म सांगितलेलं आहे आपल्याला? जसं आपण म्हणतो की नाही, गाढवाने शेत खाल्लं, पुढे काय म्हणता? पाप नाही पुण्य. मग ते कर्म घ्यायचं का विचारात? हे विचारात घ्यायचं नाही, आहे का नाही? कारण त्याच्यात पापही नाही पुण्य नाही. आणि आपल्याला कोणतं कर्म लक्षात घ्यायचं? ज्या कर्मामध्ये पाप होत असेल, ज्या कर्मामध्ये पुण्य होत असेल, त्याच कर्माचा विचार करायचा. ज्याच्यामध्ये का पापही होत नाही आणि ज्याच्यामध्ये पुण्य होत नाही, असा कर्माचा विचार करून काय उपयोग आहे का? त्या कर्माचा विचार करून चालणार नाही. मग कोणतं कर्म करायचं? ज्या कर्मात पाप होईल. उद्याला आता नाही, आता वेळ नाही राहिला आपल्याला. उद्या 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 विचार गुन्हा. कर्म अकर्म विकर्म ते चौथ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. उद्याला आता तो स्वतंत्र, तुम्हाला जर ऐकायचं असतं तर उद्या सांगू. आता फक्त साधं तात्पुरतं इथं समजून घ्या. ते कर्माची संगती लावायची ना आपल्याला थोडक्यात. ते संगती लावण्याकरता कर्म कर्म आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळ येते, त्याच्यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो. आता वेळ नाही, फक्त आता एवढा पॅरेग्राफ होऊ दे इथलचा खालचा. होतो की नाही याची गॅरंटी नाही, पण ऐका. आता पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराचे ठिकाणी होणारे जे सहज व्यापार, त्यास शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही, आहे की नाही? आता समजा आपल्याला जांभळी आली, आपण जांभळी येताना आपण जाणीवपूर्वक जांभळी देतो का? अशा जांभळ्या आपल्याला विचारून येतात का? आपल्याला शिंक काय विचारून येते का? आपल्याला ढेकर काय विचारून येतो का? हे शरीराचे स्वाभाविक असणारे सहज व्यापार आहे का नाही? हे सहज व्यापार आहे का नाही? आपल्याला झोप येते कधी कधी, आहे का नाही? आता काही काहींना जाणीवपूर्वक झोप येते, तो प्रमाद असतो, तो गाफिलपणा असतो. तशी नाही झोप आली पाहिजे, आहे का नाही? कधी कधी 1 नंबर 2 नंबर असा शरीराचा विधी पण त्या ठिकाणी होत असतो. मग आता समजा आपल्याला लघवीला लागते, ते आपण आणतो का ती लागते? नाही,
आहे का नाही. ते ते कसं आहे, ते स्वाभाविक आहे ना त्या ठिकाणी, आहे का नाही. फक्त झोप मात्र जरा थोडी मी झोपायला सूट देतो असं नाही बरं का. आता झोप आहे ना, कधी आता समजा आपल्याला 5 तास झोपलं, तरी 5 तासाच्या नंतर भरपूर आपली त्या ठिकाणी झोप येते. पण तरी पण आपल्याला झोपूशी वाटतं. हा त्याच्या ठिकाणी असणारा काय गाफीलपणा आहे का नाही. मग अशा पद्धतीने याला दोष तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे ना, याला दोष म्हणू शकतात. याच्यामध्ये पाप तयार होऊ शकतो. भर पाठामध्ये जर मनुष्य झोपत असेल, तर हा मनुष्य काय करतो, पापाची उत्पत्ती त्या ठिकाणी करू शकतो आणि पाप हे मात्र दुःखाला कारणभूत आहे. मग म्हणे पाठ ऐकलं त्याने आणि पाठ ऐकून सुद्धा जर नरकाला जर जावं लागत असेल, तर कस काय बरं नरकाला गेले, आहे का नाही. तर त्याचं कारण आहे, तो जाणीवपूर्वक मात्र हे सगळं चालू करून झोपलेला आहे. कारण संतांनी हे सगळं निर्माण केलेलं, आपल्याला आयतं तयार करून दिलेलं भांडवल आहे का नाही. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचा किती वेळ खर्च केला पंडित निश्चलदास स्वामीनं. अख्खं अख्खं कोर आयुष्य आणि मुमुक्षु असणाऱ्या साधकांकरता दिलेलं आहे. मग एवढं त्याने आपलं आयुष्य खर्च केलं, आहे का नाही. आणि त्याचा जर आपण असा दुरुपयोग जर करत असेल, तर किती मोठं पाप लागेल बरं. ते देवाला तरी आवडेल का. असं साधू संतांनी निर्माण केलेलं हे वाङ्मय आहे, विचारधारा आहे. आणि जर ती असं आपण झोपून त्याच्याकडे दुर्लक्ष जर करत असेल, तर देवाला सुद्धा आवडणार नाही. आणि मग अशा पद्धतीने हे पाप निर्माण करून जर आपण नरकाला गेलो, तर भगवंताला त्याची करुणा येईल का. नये नारायणा करुणा त्याची, म्हणजे भगवंताला सुद्धा त्याची करुणा दया मात्र येऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने झोपू नये माणसाने पाठामध्ये. काल बराच विचार त्याच्यावरती झाला, आता नवीन नको. जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार, त्यास शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही. म्हणून त्याला अशा पद्धतीनं की कर्म म्हणायचं नाही. कर्म कशाला म्हणायचं सांगा बरं आता उत्तर. कशाला कर्म म्हणायचं, की ज्या कर्मापासून काय उत्पन्न होतं त्याला कर्म म्हणायचं. हा, ज्या कर्मापासून पाप आणि पुण्य अशा पद्धतीने उत्पन्न होतं, त्याला त्या ठिकाणी कर्म म्हणायचं. ज्या कर्मापासून पाप आणि पुण्य उत्पन्न होत नाही, त्याला कर्म म्हणायचं नाही. दोन प्रकारची कर्म कोणती सांगितली बरं. दोन प्रकारची कर्म आतापर्यंत सांगून झाली. कोणती कर्म आहेत. दोन प्रकारचे कर्म. हा, आता विहित कर्म कशाला म्हणायचं आणि निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं. निषिद्ध कर्म, ठीक आहे. तुम्ही किती जण बोलले तरी आता आमच्या लक्षात आले का तुमचा मुद्दा लक्षात तो आलेला आहे. चला आता पुढे पहा. विहित कर्मात आता जे वेदबोधित कर्म आहे का नाही. वेदबोधित म्हणजे काय, पुरुष प्रवर्त्यर्थ जे कर्म त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. आता त्या कर्माचा विचार या ठिकाणी आलेला आहे, बरोबर की नाही. पहा आता त्याच्यामध्ये विहित कर्म जे म्हणजे करायला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये नित्य 1, नैमित्तिक 2, काम्य 3 आणि प्रायचित्त 4 असे किती कर्म सांगितलेले आपल्याला. 4 प्रकारचे कर्म त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ही चारही प्रकारची कर्म आपण जरा बारकाईने लक्षात घ्यायची. याची जीवनामध्ये आपल्याला आवश्यकता आहे का नाही. याची जीवनामध्ये आपल्याला आवश्यकता आहे. ज्या अर्थी इथं पूर्व पक्ष बोलतो आणि पूर्व पक्षाचं काय म्हणावं घ्यायचं असं पण नाही म्हणायचं बरं का. हे बघा, हा पूर्व पक्ष सांगतो म्हणजे हा स्वतंत्र कोणी पूर्व पक्ष असा काही निर्माण झालेला नाही. हे ग्रंथकाराने स्वतः शंका निर्माण करून आपली असणारी शंका दूर करायचं काम केलेलं आहे. मग हे कर्म सुद्धा कुठे आलेले, शास्त्रामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून त्याचा विचार आपण बारकाईने करायचा. मला असं वाटतंय पुढचा विचार उद्या घ्यायचा का आता. आता हे जास्त जड होईल नाही का नाही, जास्त जड होईल. मग असं वाटतंय आपण उद्याला याच्यावरती ना बारकाईने विचार करू. आता फार काही कठीण नाही. तुम्हाला आता हे शब्द कारणाध्यास, कार्याध्यास, याची सामग्री हे जरा थोडं कठीण जात होतं, पण वारंवार ऐकून आता ते जरा सोपं व्हायला लागले का नाही. तसं आता हे कर्म, अकर्म, विकर्म नाही, आपलं नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायचित्त, विहित कर्म, निषिद्ध कर्म हे जे काही कर्म आहे का नाही, हे फार काही कठीण नाही. हे फार सोपं आहे. कारण नित्याने जो पाठ ऐकतो ना, त्याला सहज आहे, त्याला सहज आहे. आता उद्या ते जर सांगितलं ना, तुम्ही आता मला असं वाटतं हे जर चांगलं वाचून जर काढलं ना, उद्या तुम्ही आम्ही सांगायच्या आधी तुम्ही त्याची उत्तर बडबड बडबड देऊ शकता. बरोबर की नाही. मग आता इथून पुढे जर कठीणपणा आला होता, तो कठीणपणा दूर झाला. आता सगळं सोपं सोपं लागलेले, त्याच्यामुळे आपला जास्त वेळ जाणार नाही आणि पटपट पटपट अशा पद्धतीने ते लक्षात येईल. आता वेळ झाला, आपण
आता इथं थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांती शांती.